नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धन संपदा मध्ये आपलं स्वागत. आज आपण मानदुखी C567 दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेद, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथिक ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ऍडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मार्मा थेरपी याचे परदेशात त्यांनी प्रशिक्षण घेतलंय. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर ते आहेत. केरळापासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलाय. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम देखील केलंय. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क ब्लस, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लीप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा चालता न येणे, पाय जड होणे, बधीर होणे, मुंग्या येणे, चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केला आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 10,000पेक्षा जास्त मणक्याच्या विकारांचे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार आणि ऑपरेशन टाळण्यात देखील डॉक्टरांना यश आलं आहे. डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार पद्धती. तर डॉक्टर, आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त रुग्णांना तुम्ही तुमच्या या वेगळ्या उपचार पद्धतीनं खरं तर बरं केलंय. अनेक रुग्णांना प्रश्न असतो की आम्हाला मानदुखीचा त्रास आहे. सगळ्यात आधी प्रश्न सोपा वाटतोय की मानदुखी, मात्र त्यामागे खूप मोठमोठी कारणं असू शकतात. तर याबद्दलच काय सांगाल? मान दुखते हे बऱ्याच रुग्णांच्या किंवा बऱ्याच माणसाच्या आयुष्यामध्ये मान ही जखडते. बऱ्याच वेळा आपण बघतो की अचानक मान वळवताही येत नाही. त्याचबरोबर मान जड होणं, हाताला मुंग्या येणं, हातातली वस्तू निसटणं इथपर्यंत ते लक्षण गांभीर्याने पुढे जात असतं. तर मान दुखण्याचं मेन कारण आहे क्विक एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट करणं, पुढे वाकणं किंवा पटकन उजवीकडे किंवा डावीकडे एक साथ एका सेकंदामध्ये बघणं. त्याच्यामुळे मान दुखायला सुरुवात होते. त्याचबरोबर एका जागेवरती खूप वेळ बसणं, दीर्घकालीन प्रवास, त्याचबरोबर डोक्यावरती काही ओझी उचलणं, सतत विचार करणं हे एक मानदुखीचं मोठं कारण आहे. आणि अनेक रुग्णांना आपण असंही बघतो की त्यांना चक्कर येत असते, नस दबली जाते किंवा त्यांना डिस्क बस याचा देखील त्रास होतो. तर यामागे तुम्हाला काय काय कारण वाटतात? डिस्क बल्ज म्हणजे काय, तर 2 मणक्यातली जी गादी आहे, हे बघा मी इथे इंटरव्हर्टेब्रल डिस्क 2 सेगमेंट्स आणलेले आहेत. 2 मणके जे आहेत त्या 2 मणक्याच्या मध्ये पाण्याची गादी असते. हे पिवळ्या रंगाचं जे दिसतं ते न्यूक्लियस पल्पस आणि हे ॲन्युलस फायबर. ज्यावेळेस एक क्विक सडन ऑफ ॲक्शन मुवमेंट घडते त्या काळामध्ये गादी ही या पद्धतीने बघा, लाल दिशा, ॲन्युलस फायबर हे फाटतं आणि गादी चकती ही बाहेर येते. आणि ती बाहेर आल्यानंतर बऱ्याच वेळा पेशंटला हे बघा, लाल रंगाची गादी ही बाहेर आलेली आहे, ही गादी या नर्ववरती चिकटते आणि त्यावेळेस पेशंटला दुखायला सिव्हिअर चालू होतं पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये पेशंटला मुंग्या यायला चालू होतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये नमनेस आणि चौथ्या टप्प्यामध्ये हातातली वस्तू निसटणं. तर हे होण्याचं मेन मुख्य कारण आहे ट्रॉमा. एखादं चुकीचं पटकन काहीतरी क्रिया करणं, पटकन टॉर्क आणि फोर्स चुकणं आणि त्या मुवमेंटमध्ये झटका बसल्यामुळे, क्विक सडन ऑफ ॲक्शनमुळे ही जी कॅरोटिड आर्टरी जी दिसते लाल रंगाची, ही आर्टरी कुठेतरी पिंच होते, टुवर्ड्स ब्रेनचा सप्लाय रक्ताचा तो कमी होतो आणि त्यामुळे बऱ्याच रुग्णांना चक्करी येते. त्यात ह्या मानेपासून ज्या शिरा निघतात त्या कमरेपर्यंत गेलेल्या आहेत. वरती मान जर दुखायला लागली काही कालांतरानंतर त्या पेशंटमध्ये कमरेचेही त्रास बघायला मिळतात. तर सर, जसं तुम्ही सांगितलं आता की मानदुखी आणि त्याच्याशी निगडीत वेगवेगळे जे आपल्याला आजार होऊ शकतात त्यावर आपल्याकडे उपचार देखील आहेत आणि ज्या रुग्णांनी हे उपचार घेतलेत नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. नमस्कार, मी गोपीचंद पडळकर. गेले अनेक वर्ष माझा प्रवास खूप आहे. जवळजवळ आत्तापर्यंत माझा 15 लाख किलोमीटर प्रवास झाला आहे. आणि 2 वर्षापूर्वी अचानक माझा उजवा पाय प्रचंड दुखत होता. मला बसताही येत नव्हतं आणि प्रवासातच पाय दुखत असल्यामुळं मी गाडीतून झोपून गावाकडे गेलो आणि 2-4 दिवस घरी आराम केल्याच्या नंतर मला आमचे डॉक्टर संजय पडळकर त्यांना मी ही गोष्ट कानावरती घातली आणि त्यांनी मला भंडारी आयुर्वेद हॉस्पिटल इथं पुण्यामध्ये स्वारगेटच्या जवळ आहे डॉक्टर विराज भंडारी यांचं
आणि आम्ही इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या सर्व बॉडीचे एक्सरे वेगवेगळ्या अँगलमधून 8 अँगलमधून काढले आणि मग नंतर डॉक्टर साहेबांनी जी ट्रीटमेंट केली आणि ज्या दिवशी ट्रीटमेंट केली त्याच दिवशी मला खूप चांगला फरक पडला आणि तिथून मी जवळजवळ 10-12 वेळा मी इकडं ट्रीटमेंटसाठी आलो. तर आत्ताच आपण गोपीचंद पडळकर यांचा नेमका अनुभव काय होता ते पाहिलं आणि म्हणूनच सर जसं तुम्ही म्हणता की अचूक निदान आणि योग्य उपचार पद्धती काय असते हे आपण या अनुभवातून पाहिलेलं आहे. एकंदरीत मणक्याचे आजार, स्लीप डिस्क, सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस, प्राचीन ते आधुनिक परदेशातील जे निदान आहे ही पद्धती तुम्ही खरं तर रुग्णांवर करत असतात, याबद्दल आम्हाला काय सांगाल? कोणताही आजार झाल्यानंतर निदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि निदान जर व्यवस्थित झालं नाही तर उपचार कितीही प्रकारचे वेगळे वेगळे केले तर त्याचा फायदा हा काही होत नाही. ॲक्युरसी निदानामध्ये पाहिजे. डायग्नोस्टिक टूल जे आहे कोणत्याही आजाराचं, मणक्याचं नाही, तुम्ही कुठलेही आजार शरीरातले घेतले तर त्याचं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. जर रुग्णाचं निदान व्यवस्थित नाही झालं तर त्याची ट्रीटमेंट ही व्यवस्थित देता येत नाही. मणक्याच्या आजारामध्ये आम्ही प्राचीन भारतातल्या नाडी पद्धत जी आहे, त्रिदोष पद्धत, नाडी पद्धत, धातू पद्धत, त्याचबरोबर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US मधली वेगवेगळ्या निदानाच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या गोष्टींचा संगम डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकमध्ये केला आहे. प्रथमतः कोणताही रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा केली जाते, त्याच्यामध्ये दोष कोणते बिघडलेले आहेत, त्यासोबत त्याच्यानंतर त्याची स्टॅटिक आणि डायनॅमिक एक्झामिनेशन, सिटिंग, वॉकिंग, पेशंट कसा उठतोय, कसा बसतोय, त्याचे मसल्स कशा पद्धतीने वर्क करतात, कोणते मसल्स हे मिसअलाइन आहेत, कोणते कॅलोजन फायबर्स तिथं साठलेत, कोणते लिम्फ नोड कुठे साठलेले आहेत, याचं पहिलं निदान केलं जातं. बऱ्याच वेळा मानेचा रुग्ण येतो, त्याला बऱ्याच वेळा कारण हे कमरेत असतं. कमरेचा रुग्ण येतो, सायटिका म्हणून दवाखान्यात येतो, पण त्याचं निदान बऱ्याच वेळा स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल मानेमध्ये घट्ट झालेला असतो. तर हे निदान करणं खूप गरजेचं आहे की नक्की कुठनं आजाराची सुरुवात आहे. मूळ आजार जो आहे, मूळ कारण जे आहे त्याला डायग्नोज करण्यासाठी आपण वेगवेगळ्या निदान पद्धतीचा इथे अवलंब केलेला आहे. मी जसं आता म्हणलोच की नाडी परीक्षा, त्याच्यानंतर मग जिलेट टेस्ट केली जाते, स्पर्लिंग टेस्ट केली जाते, पेशंटला झोपून SLR चेक केली जाते. त्याचसोबत हे अमेरिकेचं एक यंत्र आहे नर्वोस्कोप नावाचं, ते पेशंटच्या C1 मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत हे मशीन लावलं जातं आणि त्याने निदान केलं जातं की नक्की कोणता नवरूट हा पिंच झालेला आहे. इथे नवरूट आहे बघा, हे आपल्याला प्रत्येक वेळेस नवरूट कोणकोणता पिंच झाला आणि नक्की कोणत्या नवरूटमुळे पेशंटला दुखत आहे. बऱ्याच वेळा MRI मध्ये 3 किंवा 4 गाद्या बाहेर आलेल्या दिसतात, पण नक्की त्यातली कुठल्या गादीवरती ट्रीटमेंट द्यायची हे निदान करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तिन्हीच्या तिन्ही डिस्क तर कट नाही करू शकत किंवा तिन्ही डिस्कवरती इंजेक्शन जरी घेऊन रुग्ण माझ्याकडे येतात आहे, कारण बऱ्याच वेळा इपिड्युरल इंजेक्शन, बुटॉक्स सारखे इंजेक्शन घेऊन किंवा लॅमिनेक्टॉमी करूनही रुग्ण माझ्या दवाखान्यात येतात आहे की पेन आहे तसं आहे. तर महिन्याला असे कमीत कमी 300 रुग्ण आता दवाखान्यात येतात आहे. त्यामुळे निदान जे आहे, बऱ्याच वेळा नुसतं डिस्क बाहेर येणं हे कारण नाहीये. डिस्क बाहेर येण्यासाठी काय कारणं घडली, जसं की मसलचं कुठेतरी शॉर्टनिंग झालंय, बऱ्याच वेळा व्हिसरल ऑर्गन जे आहेत, लिव्हर, किडनीज, स्प्लीन, याचं मिसअलाइनमेंट होतं, तो लिगामेंट शॉर्ट होऊन जातो आणि तो तुमच्या स्पाईनच्या पूर्ण वर्टेब्रल सेगमेंटला कुठेतरी पुल करतो. त्याच्यामुळे निदान हे खूप गरजेचं आहे. फेशिया कोणता मिसअलाइन झाला हे गरजेचं आहे. हे एकत्रितपणे वेगवेगळं निदान करून त्याची पूर्ण केस टेकिंग घेऊन त्याचा मानसभाव काय हेही बघितलं पाहिजे. त्याची दिनचर्या कशी आहे, तो कधी उठतोय, कधी झोपतोय, त्याचे लाईफस्टाईलमध्ये त्याचं वर्किंग शेड्यूल कसं आहे, त्यासोबत तो विचार काय करतोय. बऱ्याच वेळा रुग्ण अति 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 विचार करतात आणि त्यातनंही मान दुखायला सुरुवात होते. जे रुग्ण आज प्रेक्षक बघत आहात, अति विचार करणं हा एक मोठा हेतू आहे मानदुखीचा. जसं तुम्ही आता सांगितलं की अति विचार, आणि खरं तर ही गोष्ट अनेकांना माहीत देखील नसणारे रुग्ण आपल्याकडे उपचारांसाठी येतात की मानदुखी होते, मात्र जसं निदानाची तुम्ही आता वेगवेगळी कारणं सांगितली आणि त्यानंतरच योग्य उपचार होतात. तर हे योग्य उपचार होणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला की भंडारी स्पाईन ॲडव्हान्स टेक्निक पुणे, तर यामध्ये नेमकं काय होत असतं आणि याची जी उपचार पद्धती आहे ही नेमकी तुम्ही कशा पद्धतीनं रुग्णांना देत असता? डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक म्हणण्याचं कारण आहे कारण की आम्ही 2010 ते 2023 पर्यंत वेगवेगळे माझे 30 ते 32 प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US मध्ये झाले, ज्याच्यामध्ये मणक्याचे आजार का होतात,
कशामुळे होतात आणि त्याची चिकित्सा पद्धती काय, याच्यावरती जगभरात जे काही सायंटिफिक एव्हिडन्स संशोधन चालू आहे त्या गोष्टीमध्ये आम्ही शिकलो आणि त्याच गोष्टींचा अवलंब आमच्या प्रॅक्टिसमध्ये केला. जसं की पहिलं आपली भारतातली आयुर्वेदिक नाडी परीक्षा बघणं, हेतू मल मूत्र सगळ्याचं एक वेगळं निदान करणं की त्याची नक्की दोष कुठले बिघडलेत आणि त्याच्यामुळे आयुर्वेदिक औषधं पेशंटला पोटात दिली जातात. त्यासोबत योगा, अयंगार योगा, रॉल्फ मुवमेंट, BS मुवमेंट, फ्रँकलिन मेथड असे 3 एक्सरसाइज पॅटर्न आपण त्याच्यामध्ये दवाखान्यात पेशंटला झूमवरती घेतले जातात. सध्या झूमवरती 350 ते 450 लोकांचं सकाळी योगा चालतो आठवड्यातले 3 दिवस. त्याचबरोबर तिसरी मेन चिकित्सा पद्धती आहे ती म्हणजे सगळ्यांची आवडती क्रायरोप्रॅक्टर. आज जगभरात या क्रायरोप्रॅक्टरचं नाव भरपूर आहे आणि मणके मोडून घेण्याची विशिष्ट भारतामध्ये पद्धत होती, परंतु काही कालांतरानंतर गुरुपरंपरा नष्ट झाल्यामुळे ती पद्धत भारतातनं त्याचा ऱ्हास झाला. क्रायरोप्रॅक्टर म्हणजे बोन सेटिंग, जे मणके हललेले आहेत, पुढे गेलेत, मागे गेलेत, वर खाली सरकलेले आहेत, त्याला परत त्या स्थानामध्ये बसवणं म्हणजे क्रायरोप्रॅक्टर. आज बरेच यूट्यूबला फेसबुकला व्हिडिओज त्याचे दिसतात. ही ट्रीटमेंटची पद्धत, त्याच्यासाठीचे विशिष्ट बेड आपल्या दवाखान्यामध्ये अमेरिकेमधनं आपण आणलेले आहेत आणि ते 3 प्रकारच्या बेडवरती आपण पेशंटला झोपून त्या जे काही मणके, मानेचे मणके, कमरेचे मणके, थोरॅसिक जिथे काही ते बाहेर आले त्याला आपण त्या पद्धतीमध्ये मशीनने आणि हाताने ओढून आतमध्ये बसवतो. दुसरी ट्रीटमेंट आहे फेशियल मॅनिप्युलेशन. फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये जे मसल्स मिसअलाइन झालेले आहेत, जे ग्रॅव्हिटी जिथे नाही आहे, पेशंटचं स्ट्रक्चर हे तिरकं झालेलं आहे, कंबर पुढे मागे गेली आहे, पाठीचा कणा हा सरकलेला आहे, त्या मसलला परत लाईनअप केलं जातं. पेशंटचे शोल्डर, पेशंटची कंबर, पेशंटचे गुडघे, पेशंटचे पायाचे पंजे हे एका अलाईनमध्ये सर्व मसल आणले जातात. त्याच्या 10 लेवल्स आहेत. महिन्यातनं एकच दिवस पेशंटला 3.5-4 तासासाठी बोलवलं जातं आणि त्याचं निदान करून 12 ते 14 चिकित्सा पद्धती आपण एका दिवशी देतो. पेशंटला फक्त महिन्यातनं एकदाच यायचं आहे त्यासाठी. त्यानंतर पुढची ट्रीटमेंट आहे व्हिसरल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये कुठला ऑर्गन मिसअलाइन आहे. बऱ्याच वेळा आपण विचार करतो इमोशनचा परिणाम तुमच्या ऑर्गनवरती होतो आणि तिथले लिम्फ नोड, तिथले ज्या काही लिगामेंट्स आहेत ते टाईट होऊन जातात विचारांमुळे. बऱ्याच वेळा स्टमकचा प्रॉब्लेम असतो. बरेच रुग्ण बरेच पेन किलर आयुष्यभर खात राहतो आणि स्टमकचे लिगामेंट रिलीज केले तर त्याची कंबर दुखायची कायमची राहते. त्याचबरोबर स्प्लीन, उजव्या साईडचे ऑर्गन हे उजव्या साईडच्या दुखण्याला कारणीभूत आहेत, डाव्या साईडचे ऑर्गन हे डाव्या साईडला कारणीभूत आहेत. म्हणजे याचाही विचार आपण केला पाहिजे. नुसते पेन किलर खाणं म्हणजे कंबरदुखी बरी होते हा विचार डोक्यातला सगळ्यांनी काढून टाका. कंपल्सरी तुम्ही दिवसभरात काय विचार करता, तुम्ही स्वतः डोळे बंद करून 10 मिनिटं बसा आणि विचार करा की नक्की काय होते आतमध्ये. आज लोक 10 मिनिटंही बसतच नाहीयेत, त्याच्यामुळे स्वतःची उत्तरं स्वतःला सापडत नाहीये. लाखो रुपये पेशंटचे त्यामध्ये वेस्टेजमध्ये जातात की वेगवेगळे पेन किलर, वेगवेगळे इंजेक्शन, वेगवेगळे इपिड्युरल ब्लॉक्स घेऊनही पेशंट दवाखान्यात येतात, लेझर थेरपी घेऊन येतात, मॅट्रिक्स थेरपी घेऊन येतात, वेगवेगळ्या प्रकारचे नाना प्रकारचे उपचार करून रुग्ण माझ्याकडे येतात. त्यामुळे मी सगळ्यांना एक सांगतो, पहिलं ॲक्युरेट निदान होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर उपचार. मग नक्की मसलचं अलाइनमेंट बिघडलंय, गो फॉर मसल अलाइनमेंट. व्हिसेराचं अलाइनमेंट बिघडली, गो फॉर व्हिसेरा. बोनची अलाइनमेंट बिघडली तर बोनसाठीची ट्रीटमेंट. असं आपण कॉम्बिनेशनमध्ये 13-14 प्रकारच्या थेरपी, त्यासोबत मर्मचिकित्सा आयुर्वेदातली एकदम श्रेष्ठ केरळमध्ये चालणारी प्राचीन भारतातली एकदम सुंदर ट्रीटमेंट. म्हणजे ह्याचा रामायण महाभारतातील उल्लेख मर्मचा आहे. तर मर्मचिकित्सा ही आपण रुग्णांवरती देतो. त्यासोबत इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. इंग्लंडचे आणि अमेरिकेचे प्रोब्स आहेत, त्या प्रोबनी जिथे जिथे नोड झालेत त्या नोड सगळे सोडवले जातात. त्यामुळे पेशंटची मुवमेंट, मानेची तर मुवमेंट, ज्या लोकांची अशी एवढीच मुवमेंट आहे तर पहिल्या दिवशी मान पूर्ण खांद्यापर्यंत जाते, चक्कर पहिल्या दिवशी थांबते या ट्रीटमेंट नंतर. असं नाहीये की साधारण 6 महिने ट्रीटमेंट घ्या किंवा 7 महिने ट्रीटमेंट घ्या नंतर फरक जाणवेल, असं नाहीये. फर्स्ट डे पेशंटला कमीत कमी 30 ते 90% सिम्पटम्समध्ये रिझल्ट. गादी आत जाण्यासाठी कमीत कमी 7 महिने, 7च महिन्याची फक्त आपण ट्रीटमेंट देतो आणि ती गादी पूर्णपणे 100% आत जाते. आणि आजपर्यंत कमीत कमी आमच्या दवाखान्यात 7 ते 8 हजार रुग्णांचा डाटा आत्ता बघण्यासाठी लोकांना अवेलेबल आहे आणि फेसबुकला मी सगळं टाकलेले आहेत, एक्सरे बिफोर आफ्टर, MRI बिफोर आफ्टर, तर लोकांनी ते बघावेत. एवढे सुंदर रिझल्ट्स या मॅन्युअल थेरपीने येतात. ज्यांना ऑपरेशन सांगितलंय त्यांनी अवश्य आमचे व्हिडिओ फेसबुकला बघा. अगदीच. तर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मानदुखी किंवा मणक्याचे जे विकार आहेत ते विना ऑपरेशन बरे करता येऊ शकतात आणि ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे त्या रुग्णाला नेमकं काय वाटतंय ते आपण पाहूयात.
नमस्कार, मी सौ निलिमा कासनगोट्टुवार. मी चंद्रपूर येथील रहिवासी. मला सप्टेंबर महिन्यापासून बॅक पेनचा त्रास सुरू झाला. मी वाकू शकत नव्हती, मी 2 पावलं चालू शकत नव्हती, बसता येत नव्हतं मला. मी स्नानसुद्धा उभं राहून करायची. आणि ज्यावेळेला मी सगळे दवाखाने फिरले, MRI करायला सांगितला ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी. त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमची नस दबलेली आहे आणि तुम्हाला सर्जरीशिवाय उपाय नाही आहे. आणि जर तुम्ही लगेच उपचार नाही केले तर तुम्हाला पॅरालायसिस होऊ शकते. त्या रात्रभर मी झोपली नाही. आणि लगेच 2 दिवसांनी TV सुरू करताच मला डॉक्टर भंडारी यांची मुलाखत दिसली. आणि ती मुलाखत मी पूर्ण रेकॉर्ड करून ठेवली. आणि ज्यावेळेला मग परत यूट्यूबवर सर्च करत गेले, ABP माझावरची मुलाखत दिसली आणि सरांचे यूट्यूबवरचे प्रोग्राम पाहिले. आणि आम्ही लगेच डॉक्टर भंडारी क्लिनिकला फोन लावून अपॉइंटमेंट घेतली. आणि डिसेंबर 24 तारखेला मी इथे पहिल्यांदा आली. ज्यावेळेला मी आली त्यावेळेला मला सरळ उभं राहता सुद्धा येत नव्हतं. माझं पोश्चर पूर्ण वाकडं झालेलं होतं. फेशियल मॅनिक्युलेशन जेव्हा सिस्टरनी मला केलं त्यावेळेला मला इतका त्रास होत होता. परंतु त्यांनी सांगितलं की यावेळेला फक्त तुम्हाला त्रास होत आहे, दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही याल तर पुष्कळ 50% रिकवर होऊन याल. माझी बसण्याची कंडिशन इतकी खराब होती की मी माझे देवसुद्धा वरती ठेवले आणि उभं राहून पूजा करायची. परंतु ज्यावेळेला इथे आली दिवसांनी सांगितलं की नाही तुम्ही बसत जा, काही फरक पडत नाही, तुम्हाला बसायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि मग मी लगेच इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून देव माझे मी खाली घेतले आणि देवपूजेला सुरुवात केली. मला खूप समाधान वाटलं. माझ्या पायात खूप मुंग्या येत होत्या. मी 1 मिनिट सुद्धा उभी राहू शकत नव्हती. अशा झरझर मुंग्या यायच्या. परंतु आज मी सगळे कामं करू शकते. ज्या वेळेला मला त्रास सुरू झाला मी दोन्ही वेळेला स्वयंपाकी नव्हती माझ्याकडे. आणि आज मी अभिमानाने सांगते की मी सगळे घरचे कामं एकटी करते. मला फार अभिमान आहे या हॉस्पिटलचा आणि या स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा. आणि सगळे फॉलोअप मी पाहिले. डॉक्टरांसोबत मी योगा केला सकाळचा आणि खानपान आहार विहार सगळं डॉक्टरांच्या फाईलनुसार मी केलेला आहे. आणि मला जो या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला तो सगळ्यांना व्हावा. आणि ज्याला कोणाला जर कोणी सर्जरी सजेस्ट करत असेल तर त्यांनी एकदा प्लीज भंडारी क्लिनिकला यावं. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर येथील स्टाफ सर फार मोकळा आहे. आपल्या मनात कुठलीही भीती ठेवत नाही की नाही लगेचच तुम्हाला आता सुरूच करावं लागेल अशी कुठली जबरदस्ती नसते. समजावून सांगतात आणि मग ते उपचार पद्धतीला सुरुवात करतात. आणि जी आता आधुनिक रोबोटिक पद्धत आलेली आहे त्याच्यामुळे तर फार जास्त रिलॅक्स वाटतं. आणि इतकाही प्रवास करून इथे आल्यानंतर मला जे समाधान मिळतं ते आजच्या ट्रीटमेंटपर्यंत मिळालं नव्हतं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की मला जो आनंद मिळाला तो तुम्हालाही मिळेल. कृपया एकदा यांच्या क्लिनिकला भेट द्या. तर आत्ताच आपण या रुग्णाचा अनुभव पाहिला आहे. आणि तुम्हालाही जर का डॉक्टरांचं मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी रुग्णांचा अनुभवही आपण पाहिला आणि तुम्ही देखील तुमची उपचार पद्धती सांगितली आहे. मला आणखीन एक जाणून घ्यायचं आहे की दबलेली जी नस असते किंवा सरकलेली जी चकती असते ती देखील बरी होऊ शकते का? सरकलेली चकती जेव्हा ती मागे जाते तेव्हा ती 100% बरी होऊ शकते. रिट्रोलिस्थेसिस MRIच्या रिपोर्टमध्ये बऱ्याच वेळा रिट्रोलिस्थेसिस किंवा सायटिका किंवा डिसहर्निएशन, डिसपोट्रुजन असे शब्द वापरले जातात. L4, L5, C6, C7 असे ज्यांचे MRIचे रिपोर्ट आहे त्यामध्ये नक्कीच ऑपरेशन 100% वाचू शकतं. आणि ते पेशंट अपुनर्भव म्हणजे काय की ज्यांनी ट्रीटमेंट घेतल्यानंतर 10 वर्षामध्ये त्यांना कोणताही आजार झालेला नाही अशा रुग्णांचे अभिप्राय. आणि अशा प्रकारच्या रुग्णांना आम्ही स्वतः फोन करून विचारले की तुम्हाला कसं वाटतंय. तर अपुनर्भव म्हणजे काय तर परत कधीच तो आजार त्यांना परत झालेला नाहीये. एक लक्षात घ्या, ऍक्सिडेंट कधीतरी होतो, रोज होत नाही. त्यामुळे सरकलेली चकती जर व्यवस्थित बसवली गेली, 2 मणक्यातलं अंतर वाढवलं, कसं उठायचंय, कसं बसायचंय, कसं चालायचं हे जर पाळलं रुग्णाने, त्यासोबत योगासनं नित्य नियमाने आठवड्यातले 3 दिवस केली, आनंदी राहिलं तर चकती ही नक्कीच बरी होऊ शकते. अगदीच. आणि या ज्या वेगवेगळ्या आजारांवर तुम्ही सांगितलंय पुन्हा एकदा अगदी थोडक्यात की ऑपरेशन टळू शकतं का? आणि जर ऑपरेशन टाळायचं असेल तर त्याला काही पर्याय देखील आपल्याकडे आहे का?
एक लक्षात घ्या, ऑपरेशन 100% टाळता येतं. त्याला नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. जिथे रिट्रोलिस्थेसिस आहे, जिथे डिसहर्निएशन आहे, पोट्रुजन आहे, तिथे ऑपरेशन 100% टळू शकतं. परंतु जिथे एंट्रोलिस्थेसिस आहे, मणका फॅसेट जो आहे तो तुटून पुढे गेलाय, ग्रेड 3 किंवा ग्रेड 4ला फॅसेट या पद्धतीने पुढे गेलेला आहे, त्या ठिकाणी ऑपरेशनची गरज लागते. बर्निंग फूट आहे, तळपायाची आगाग होते आणि त्यासोबत पेशंटला तो मणका एक्सरेमध्ये दिसतोय की पुढे गेलाय ग्रेड 4ला, तर तिथे ऑपरेशन लागतं. ते सोडून इतर ज्या केसेस आहेत, डिसहर्निएशन, पोट्रुजन, सायटिका, डिझिनेस, सर्वायकल लंबर स्पॉन्डिलोसिस, त्यामध्ये 100% ऑपरेशन हे टळू शकतं जर रुग्णाने सांगितलेला प्रोटोकॉल व्यवस्थित पाळला, 7 महिन्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली, 7 महिन्यामध्ये योगासनं, आहाराची पद्धत एक विशिष्ट, आपण गोड पदार्थ सुरुवातीला, आंबट खारट जेवणाच्या मध्ये, तिखट तुरट कडू पदार्थ जेवणाच्या शेवटी जर खाल्ली तर त्यांनी आम तयार होणार नाही, बॉडीमध्ये धातू चांगले तयार होतील, शरीराची ताकद वाढेल आणि पेशंट त्यातनं बाहेर येतील. तर डॉक्टरांनी आता सांगितल्याप्रमाणे मणक्याचे जे वेगवेगळे विकार आहेत त्यावर ऑपरेशन सांगितलं असेल तर ते ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा तुम्ही डॉक्टर भंडारी यांचा सल्ला घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि मानदुखी, नस दबणे आणि मणक्याचे जे वेगवेगळे विकार आहेत त्यावर आता कशा पद्धतीने उपचार होऊ शकतात याबद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.